गोदार दरवाजा उघडा. काय झालं? दरवाजा बंद केला. बंद तिथे गोदावरीला कोणी पळून नेलो. गोदावरीला काय बोलताय? चला चला अहो नीट काय ते सांगा. तुम्ही काय करत होता? सांगतो. मी इकडे असं झोपलो होतो. एकदम 4-5 जण आले माझ्या मानेवर तलवार ठेवली. मी कडबडून जागा झालं. बघतो तर ते आपल्या गोदावरीला घेऊन जातो. गोदावरी नेली तिला. सासरी बुवा नेली. पण तुम्ही घाबरू नका सासरे बुवा. मी सोडणार नाही. मी त्यांचा पाठलाग करतो. घेऊन येतो त्यांना. सोबत घोडा घेऊन जा. मी किल्लेदाराला सांगतो. तो मावळे पाठवी तिला शोधायला. हा चल. नाही 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 सासरे बुवा नको नको नको. उगीच पोपाटा होईल. हा ती सापडली तर विषय संपतो ना मग. पण ती सापडलीच नाही तर अहो अहो हा शेला कोणाचा आहे? हा तर युवराजांचा शेला दिसतोय. बघा. हो अगदी तसाच दिसतोय. अहो तसाच म्हणजे काय युवराजांचाच आहे तो. युवराजांचा. अरे देवा. म्हणजे सासूबाई युवराजांनी आपल्या गोदावरीला पळू. युवराज खूप बरं वाटलं. आज मनासारखी पूजा झाली. आम्हालाही प्रसन्न वाटलं. आणि हो तुमच्याबरोबर पूजा करून आणखीनच छान वाटलं. थोरल्या बाईसाहेब अहो खरंच सांगतोय आम्ही. तुम्हाला की नाही पूजेतले बारकावे माहीत असतात. आम्ही काय आम्ही त्या बाबतीत अडाणी आहोत. महाराज येणार अशी खबर आलीये. खरं आहे ना? खरंय. खबर काय हल्ली येतच असते. महाराजांचं येणं काही होत. यावेळी त्यांचे वायदे पुढे पुढे गेलेत. आम्हाला वाटतं जंजिराची मोहीम मनासारखी झाली नाही. अगं बाई काही खबर आलीये का? खबर नाही. जंजिरा काही हाताशी लागत नाही एवढं तरी खरं. मग तर महाराज नाराज झाले असतील. हो तर. अहो केवढा आटापिटा केला होता त्यांनी. मोरोपंतांवर सगळी जबाबदारी टाकली होती. व्यूहरचनाही चांगली केली होती. जंजिरा हुलकावणी देतोय. आला असता स्वराज्यात तर महाराजांना खूप आनंद झाला असता. हो ना. म्हणून तर त्यांचं येणं लांबणीवर पडलंय. नाहीतर महाराजांनी येतो असा निरोप दिला की ते येतातच. राणीसाहेब इकडे येण्याची वजह खबर तातडीची आहे का? अहो खबरच तसे. काय? गोदावरी. गोदावरीचं काय? गोदावरीला रातच्याला पळून नेलं. काय? कोणी नेलं? अहो तिचा नवरा युवराजांकडे बोट दाखवत होता. बेवजा बोट दाखवतात. बोट राहील का जागेवर? येतो. धाकट्या बाई साहेब अहो अशा चिडू नका. चुकलं आमचं. पण आम्हाला हे असं बोलणं सहन होत नाही. मागेही अशीच राळ उडवण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रत्यक्षात युवराजांनी तिचा जीव वाचवला होता. आमचा विश्वास नाही. आमचाही विश्वास नाही. पण खातरजमा करायला पाहिजे. म्हणजे युवराज गडावर आहेत का हे बघून घ्या. युवराजने सांगतीलच होते नव्हते. त्यावरून उलगडा होईल. असले नसले म्हणून काय झालं? आपलं लेकरू असं वागेल? स्वराज्य आहे. प्रत्येक गोष्टीचा पडताळा द्यावाच लागतो. आता कोणत्या तोंडाने मी बाहेर पडावं निराजी पंत?
काय होतं आणि काय झालं परमेश्वरा. पंत, धीर धरा, सगळं ठीक होईल. तरणीसाठी पोर नेली, जीवाला काय वाटत असेल. पण एवढं धाडस केलं कोणी? आता कोणी म्हणून काय सांगू. माहित असेल तर सांगा, आत्ता जेर बंद करून आणू. सांगा कोण आहे. युवराज. काय बोलताय जावई बापू? युवराज? हो, रात्री उचलून नेली तिला. हो, पण मी ऐक, मी हटलो नाही, घाबरलो नाही मी. काटा म्हणू नका, विंचू म्हणू नका, कशाची पर्वा न करता रात्रभर शोधत राहिलो आणि त्यानंतर हा आत्ता इथे येतोय. लागला तपास? नाही हो सासूबाई, गुंगारा दिला. पण मी घाबरलो नाही या सासूबाई. मी रात्रभर फिरत राहिलो तरी सुद्धा दरी खोऱ्यातून, जंगलातून. हो, पण पंत या सगळ्या मागे युवराजच आहे. सांभाळून बोला. हा? युवराजांचं नाव घेताना 10दा विचार करा. हा. युवराज काय आहेत ते आम्हाला चांगलं ठाऊक आहे. त्यांच्यावर अशी चिखलफेक केली तर जनक्षोभ उसळेल. तुम्हाला काय वाटतं, मी खोटं बोलतोय का? अर्थात. हा? अहो, युवराजांसमोर एखादी स्त्री आली तर तिला देवीची साडी चोळी देऊन तिचा आदर सन्मान करतात. त्यामुळे असले अनाचार त्यांच्या जवळपास देखील फिरकत नाहीत, याची याद ठेवा. हा. सांगा सुरनीस तुम्हीच. ते मला काय माहित नाही. माझी गोदावरी मला पाहिजे. हे पहा, गोदावरी संकटात आहे आणि तिला सोडवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. पण युवराजांचं नाव घेऊ नका. अहो, जगाला चारित्र्याची शिकवण देणाऱ्याचा तो पुत्र आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बोट करताना विचार करा. आणि उद्या जर आरोप खोटा ठरला तर महाराष्ट्र दूरच, पण शंभू राजांवर प्रेम करणारी इथली तरुण मुलं तुम्हाला गड उतरू देणार नाहीत. अरे निराजी पंत, अहो बघा, मला आरोप वगैरे काही करायचं नाही. मला तुमचं सगळं म्हणणं मान्य आहे. पण आलोच. आता हा शेला, हा आमच्या सासूबाईंना गोदावरीच्या खोलीत सापडला. बघा, तुम्हाला ओळखता येतो का कुणाचा आहे तो? हो, हा शेला तो युवराजांचा आहे. मग आता युवराजांचा शेला गोदावरीच्या खोलीत कसा काय आला? बघा. हा शेला इथं आला आणि तो कसा आला हे बघितलंच पाहिजे. हा, पण दुसरं म्हणजे मी इथं निराजी पंत म्हणून नव्हे, मग तर स्वराज्याचा न्यायाधीश म्हणून आलोय. त्यामुळे तुम्ही मला सांगा, आपण चर्चा करू, यातून मार्ग काढू. मी शब्द देतो, ती जबाबदारी माझी. आपण आधी गोदावरीचा शोध घेऊ. हो, म्हणजे नक्की नक्की गोदावरीला शोधा पंत, नाहीतर मी वेडा पिसा होईल. तुम्ही नक्की शोधून काढा तिला. युवराज कुठे आहेत? बोलवा त्यांना. मातोश्री, युवराज गडावर नाहीत. गडावर नाहीत? गेले कुठे? काय झालंय? सुरनिसांच्या घरातून गोदावरीला पळवून नेलंय कोणीतरी. ग बाई, आम्ही काल तर भेटून आलो तिला. हो ना, आम्हालाच विचारून तर गेलात. काय म्हणाली ती तुम्हाला? नाही मातोश्री, आम्हाला जास्त बोलता आलं नाही. आणि तिची आई म्हणाली, तुम्ही यात पडू नका. पण आम्ही म्हणालो, गोदावरी संकटात आहे. पण त्यांनी ते ऐकूनच घेतलं नाही. पण तुम्हाला कसं समजलं?
गोदावरी संकटात आहे ते? युवराजांना ती सांगत होती काल, पण केदारजींनी ते सांगूच दिलं नाही. म्हणजे असं युवराज म्हणत होते. हे तुम्ही म्हणताय, पण पुन्हा युवराजांकडे त्यांनी बोट दाखवलंय. युवराजांकडे? युवराजांना काय तेच काम आहे का? बघा ना, आमची तर मतेच काम करत नाही. युवराजांना जर असं कोणी हकनाक बदनाम करणार असेल तर जे बोलतील त्यांना आम्ही सोडणार नाही. कडक शासन करू. करायलाच पाहिजे. अशी हिम्मतच कशी होते युवराजांबद्दल बोलायची? नाही मातोश्री, यात आम्हाला षडयंत्र दिसतंय. आम्हालाही तेच वाटतंय. पण युवराज आहेत कुठे? महत्वाच्या कामासाठी गेलेत. सांगून गेलेत का? नाही. युवराजही गडावर नाहीत आणि गोदावरीलाही पळवून नेलंय. कसला हा योगायोग. अरे पार भुई सपाट झाला केदारजी. आयुष्यातून उठवला या केदारजीला. अहो माझी बायको उचलून नेली पंत कोणीतरी. अरे शोधा तिला, शोधा. केदारजी, तुम्ही गडावर कशाला आला? अहो कुठे जाणार? दात कुठे मागणार बायको माझी पळून नेल्यावर? सांगा ना. हे बघा, आपण खरं खोटं पाहून न्याय केला असता. अहो पंत, खरं खोटं नंतर करा, आधी माझ्या गोदावरीला शोधा. हे बघा, महाराज गडावर नाहीत आणि तुम्ही सदरेपर्यंत आलात. तुम्ही असं येऊ शकत नाही. त्यासाठी काही नियम आहेत. नियम? सुरनिसांचे जावई आहात म्हणून कुठेही परवानगी नसता येऊ जाऊ नये. पंत, भीतीपोटी कोणी बोलत नाही म्हणून इथं एकदम आत येऊन आरडाओरडा करणं बरं नव्हे. पद्धत असते हर एक गोष्टीला. वरून मलाच शिकवताय पद्धत असते म्हणून. अरे माझी बायको पळवून नेली तेव्हा नाही आठवली पद्धत, तेव्हा नाही आठवले नियम. ते काय नाही, स्वराज्यात न्याय मिळतो म्हणून मी इथे न्याय मागायला आलेलो आहे. तुम्ही युवराजांना बोलवा. युवराजांना ते तुम्ही सांगू नका. ते आम्ही ठरवू त्यांना बोलवायचे की नाही ते. तुम्ही नसते आरोप करू नका. वा पंत वा, वरून मलाच कोंडी. हे बघा पंत, मला काय आरोप करण्याची हौस नाहीये. मला फक्त माझी गोदावरी पाहिजे. गोदावरी ही मिळेल. मी शेला दाखवला होता, माझ्याकडे पुरावा आहे. या शेल्याचा मालक तुम्ही शोधून काढा, मग तुम्हाला गोदावरी सुद्धा सापडेल. चला पंत, तुम्ही माझी फिर्याद नोंदवून घ्या. लिहून घ्या माझी फिर्याद. अरे माझी सोल्यासारखी बायको गोदावरी कुठे गेलीस गे तू? माझी रूपवान गुणवान बायको आता कुठे शोधू मी तिला? सांग ना, कुठे शोधू? आणि पंत, पंत तिने काही जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर? आम्ही घेऊ शोध. पंत, अशी गरीबाला मदत करा. तर तुम्ही असं करा ना, युवराजांना विचारा. त्यांना माहिती असेल त्यांनी कुठे दडवली आहे तिला. माझी गोदावरी शोधावं तिला. बरबाद झालं मी. काय करू? गोदावरी काय? माझी गोदावरी कुठे? तुम्हाला दिसली का कुठे गोदावरी माझी? युवराजांविरोधात कोणीतरी षडयंत्र रचतंय. आम्हालाही तेच वाटतंय. मातोश्री, जे भल्या भल्यानं जमलं नाही ते त्यांनी केलं. आणि का केलं तर आपल्या आऊसाहेबांचे संस्कार. त्यांनी ठरवूनच युवराजांना घडवले. हे कुभांड आहे हेच खरं. ती बिचारी गोदावरी एकदा सापडली की मग चिंता नाही. एक सांगू मातोश्री, स्वराज्यात आता बदअंमल होत नाही. राज्याभिषेकापासून तर नाहीच नाही. जे चोर दरोडेखोर होते ते सुद्धा आता स्वराज्यात सामील झाले. शेताभातात एकटी स्त्री जाते पण तिच्याकडे डोळा वर करून बघायची हिंमतही होत नाही कोणाची. याचं कारण म्हणजे
आपल्या आबासाहेबांचा धाक आणि आऊसाहेबांची शिकवण. खरंय. तुकाराम महाराजांचं परकीय नारी रखुमाई समान हे सूत्र रयतेने अंगीकारलंय. पण मग स्वराज्याच्या सुरनिसांच्या वाड्यातून एक स्त्री पळवली जाते असं होईल? आपल्या आबासाहेबांना वाईट वाटेल असं कृत्य कोण करेल? नाहीच की हो सूनबाई. मातोश्री, याचा अर्थ पळवणारा कोणी लांबचा नाही. कोण आहे बाहेर? जी, सदरेवर कोणी पंत असतील तर आम्ही याद केली असा निरोप द्या. जी. सूनबाई, तुम्ही जे बोललात ते आमच्या ध्यानी आले नाही. मातोश्री, या गोष्टीचा नीटपणे सावध शोध घ्यायला हवा. काय गोंधळ चाललाय? अहो, तो केदारजी आलाय न्याय मागायला. नुसता गोंधळ घातलाय त्यानं. त्यात महाराज गडाच्या रोखाने यायला लागलेत असा निरोप आहे. अगं बाई, तुम्ही त्यांची तक्रार घेतलीत? हो. त्यांना समजावून सांगा, गडावरून खाली पाठवा. एकतर एवढ्या दिवसानंतर महाराज गडावर येत आहेत. आल्या आल्या त्यांच्या कानावर ही तक्रार जायला नको. जी, आपण चिंता करू नका. मी समजून सांगतो त्याला. आऊसाहेब, मोठी उमेद घेऊन जंजिऱ्यावर चालून गेलो होतो, पण यश आलं नाही. गेली 20 वर्ष जंजिरा काबीज करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहोत, पण जंजिरा हाती लागत नाही. आऊसाहेब, आपले आशीर्वाद थोर आणि ते सदैव आमच्या पाठीशी आहे, पण आम्हीच कुठेतरी कमी पडतो आहोत. जंजिऱ्यावर वेढा घातलाय ही बातमी समजल्यानंतर सिद्धी कासिम आणि सिद्धी संबळ देखील मदतीस आले होते. आम्हाला आणखीन एक गोष्ट कळली. मोगलांनी 5,000ची फौज पाठवली होती आणि त्याचबरोबर 500 बंदुकींची रसदही पाठवली होती. का कोण जाणे ती वेळेवर तिथे पोहोचली नाही, म्हणून अनर्थ, मोठी हानी टळली. आऊसाहेब, आऊसाहेब, तुमच्यापाशी मन रित केलं सारा बरं वाटतंय. आता हे अपयशाचं ओझं घेऊन गड चढताना त्रास थोडा कमी जाणवेल. आता शंभूराजे असते तर बरं झालं असतं. हो ना, आताच सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला असता. आणि कोणत्या मोहिमेवर गेले तेही ठाऊक नाही. आम्हालाही नाही सांगितलं. गडबडीत गेले. सूनबाई, तुमच्यामुळे आम्ही थोडे सावरलो होतो, पण आता महाराज आलेत. त्यांना समजलं तर? मातोश्री, हो, समजणारच त्यांना. आम्ही काय म्हणतो, इतर कोणी कानावर घातलं तर गैरसमज होऊ शकतो, म्हणून. केदारजीला समजून सांगितलं, ऐकतच नव्हता. शेवटी कायद्याचा धाक दाखवला तेव्हा गड उतार झाला. आडगेपणा चाललाय. सुरनिसांचे जावई आहेत म्हणून खरं तर, पण पाठवला त्याला. आणि दुसरी खबर म्हणजे महाराज गड चढून येत आहेत. अगं बाई, आलेच? पंत, महाराजांच्या कानावर
हे जाऊ देऊ नका. जी, ती खबरदारी घेतो आम्ही. मातोश्री आता आता काय? महाराजांसमोर कसं जायचं हा प्रश्न तर आहेच. पण त्यांना ही खबर कशी कळतीये की कळलीये याचीच धास्ती वाटते आता.